नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुम सर्वांचं स्वागत करते। केळीचा घड हे जे शेतकरी आहेत ते अक्षय विष्णू रासकर, गाव आहे विजोरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। ही केळीची बाग आहे। पूर्णपणे माल हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आज इथं उत्पादित झालेला आहे। आता पहिली गाडी 23 रुपयांनी गेली, दुसरी 16 चालू आहे। आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये फक्त पहिलं हार्वेस्टिंग 11 महिन्यात आपण केलं सुरुवातीला। तर ह्या 11 महिन्यातलं जे काय व्यवस्थापन आहे, काय नियोजन केलेलं आहे अक्षयने, याची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार। अक्षय, तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा। माझं नाव अक्षय विष्णू राजकर आहे। अक्षय विष्णू राजकर, मी राहायला विजोरीत आहे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। एकूण सगळं क्षेत्र किती आपल्याला? आपलं सगळं क्षेत्र 40-50 एकर आहे। आता केळीची लागवड किती आहे? केळीची लागवड 6 एकर आहे। 6 एकर। आणि या सगळ्या नियोजनामध्ये हा जो फक्त केळीचा प्लॉट आहे बनाना हाऊसचा, तर ह्याचं प्लांटेशन किंवा लागवड आपण कुठल्या महिन्यात केली? ही 1 एप्रिलची प्लांटेशन आहे। 1 एप्रिल म्हणजे पूर्णपणे टेम्परेचर। तर एकदम कडक उन्हाळ्यातले लागवड 1 एप्रिल समजू शकतो आपण की मला वाटतं 38-40च्या आसपास टेम्परेचर असेल त्यावेळेस। तर अशा पद्धतीतली ही लागवड आहे। आज 11 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे, पूर्णपणे एक्सपोर्ट आहे। आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा विषय की इथलं जे व्यवस्थापन आहे ते डबल लॅटरलचा वापर केला आपण पाण्यासाठी। आत्ताच मला वाटतं थोडंसं पाण्याचं शॉर्टेज आहे, त्याच्या आधी वर्षभरात काही एवढी अडचण नाही। आणि मूळतः ह्या वर्षी पाऊस पण पडला नाही, पाऊस नाही, कॅनलला पाणी नसल्यामुळे जरा पाणी शॉर्टेज झाले कॅनलला। तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये शेवट कसं आहे, एका गोष्टीवर उत्पादन अवलंबून नाही, तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये शेतकऱ्याचे कष्ट, त्यासोबत जमिनीची ताकद, पाण्याचं व्यवस्थापन, निसर्गाची साथ, अशा असंख्य गोष्टींचा परिपाक आणि अशा पद्धतीची 35-40 किलोची रास याच तुम्ही इथं बघताय। तर ज्यावेळेस ही क्षेत्र आपण केळीला निवडलं, तर ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं? अगोदर ऊस होता। ऊस। मग ऊस गेल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा। ऊस गेल्यानंतर काय आपण डबल नांगरट केली, उभ्या आडवी नांगरट केली, तास टाकली, थोडा ताक केलता, टेम्परेचरसाठी आपण ताक केलता। ताक करून वगैरे ताक एवढे सगळं करून सुद्धा रोप आपली हे जाते, मरी जाते, पण आपण नंतर खांदल्यानंतर वगैरे तर बघा चांगली सक्सेस झाली। आणि जे शेणखताचा वापर आहे ते आपण कुठल्या स्थितीत आणि किती केला एवढ्या प्रत्येक क्षेत्राला? आपण 2 महिने झाल्यानंतर शेणखत टाकला होता। 2 महिने चांगले रोपं सेट झाले। चांगले रोपं सेट झाले, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे। बरेच शेतकरी काय करतात, लवकर सुरुवातीला जर टाकलं तर हुमणी, वाळवी किंवा त्या रोपांना बुरशी लागणं असे बरेच प्रकार होते। त्यामुळे चांगल्या पद्धतीने रोपं सेट झाल्यानंतर ह्यांनी इथं शेणखताचा वापर केला। तर रोपांची जी लागवड आहे ती अंतर आपण किती ठेवलेलं आहे? आपलं 7-5 अंतर आहे। 7x5। 7x5। आणि साधारणपणे क्षेत्र किती भरते? क्षेत्र 2 एकर आहे। 2 एकर। 2 एकर क्षेत्रामध्ये किती रोपं बसलेली? 23 रोपं। 23। थोडंसं रान इकडे तिकडं। 2300 रोपांचा हा केळीचा बाग आहे आणि 7x5 इथलं अंतर इथं ठेवण्यात आलेलं आहे। तर हे सगळ्या नियोजनात आपण पुढे येऊ। साधारणपणे पहिला बेसोडोस आपण कधी केला? पहिला आपण एक 35 दिवस झाल्यानंतर पहिला डोस केला। बरोबर। आणि दुसरा एक त्याच्यानंतर 1 महिन्यापर्यंत केला, 30 दिवसांनी। आणि एकूण सगळे भेसळ डोस किती झाले? 3 डोस झाले। 3। आणि आळवण्या एक 10-11 आळवण्या झाले। आणि घडावरचे फवारणी? घडावरचे फवारणी एक 5 झाले। वॉटर सोलेबलचा काय वापर? नाही, वॉटर सोल्युबल 100 बॅग नाही। ऑन रेकॉर्ड मी सांगतोय की वॉटर सोलेबल, शेतकरी सांगतात, हे काय खोटं सांगायचं काही कारण नाही। विद्राव्य खतं ज्याला बॅगा म्हणतो आपण, जे वॉटर सोल्युबलची खत आहेत तिथली एकही बॅग 100 बॅग, फक्त 3 भेसळ डोस, आळवण्यात 10-11 आणि घडाच्या फवारणी मला प्रत्येक जण विचारते बरं का, तुम्ही काय सोडता काय नाही, आवडणं कुठल्या म्हणजे वॉटर सोल्युबल। मी म्हणलं आतापर्यंत 100 वॉटर सोल्युबल नाही बॅग। म्हणजे एक विशेष महत्व, कुठल्याच शेतकऱ्यांना असं खरं वाटणार नाही किंवा त्यांना वाटणार बी हे काहीतरी थापा मारत असेल किंवा खोटं बोलत असेल, पण रिअलिटी अशी आहे खरंच इथं असंख्य असे प्लॉट उभे आहेत महाराष्ट्रात की जे विद्राव्य खतं न वापरता फक्त भेसळ डोस, दर महिन्याला एक आळवणी आणि घड फवारणी इथपर्यंत सगळं साधं सुटसुटीत व्यवस्थापन। नाहीतर काय होतंय, मग ती 8 दिवसाला 4 दिवसाला खतं सोडायची, ह्या सगळ्यात एनर्जी, पैसा, मेहनत, कष्ट अशा बऱ्याच गोष्टींचा विनाकारण अनाठाई खर्च वाढत जातो। आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक स्वतः शेतकरी सांगतात की 1 चमचाही इथं वॉटर सोलेबलचं खत वापरलेलं नाही। शेणखताचा वापर आपण किती टन केलेला आहे? आपण अंदाजे 10 टेलर खत टाकलं। 10 टेलर खत
3 रासायनिक खताचे डोस दर महिन्याला आळवणी आणि 4 ते 5 घडावरचे फवारणी, ह्याच्या व्यतिरिक्त काहीही केलं नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीनं बाग इथं आलेले. आणि हे काय जुने शेतकरी आहेत, म्हणजे मला वाटतं पूर्वापार आतापर्यंत टोटली एकूण रोपांची संख्या किती असेल आपल्याकडे? 10-15 हजार. 10-15 रुपये सगळं कडवं निडवं काय मागतं सगळं धरून. तर या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचा एक भाग असतो की खर्च. खर्च सुद्धा आपण जितका कमी करू किंवा आपल्या व्यवस्थेनुसार किंवा त्या घडाच्या क्वालिटीनुसार जर केला तर चांगल्या पद्धतीनं येतो. म्हणजे खर्च करायचाच नाही किंवा कमी करायचा अशातला भाग नाही, पण जिथं गरज आहे तिथं लाख रुपये खर्च केला पाहिजे आणि जिथं गरज नाही तिथे 1 रुपया ज्या पटी तुम्ही खर्च करणार आहे त्याच पटी तुम्हाला उत्पन्न येणार. आणि सगळ्यात महत्वाचं आहे काय की चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करणारे जे शेतकरी आहेत, म्हणजे असे अक्षय रासकर यांच्यासारखे जे शेतकरी आहेत त्यांना 35-40 किलोची रास ही सहजासहजी बघता येते. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की मी तर असं सांगेन, महाराष्ट्र किंवा सोलापूर जिल्ह्यातले जे पण काही शेतकऱ्यांना ज्यावेळेस केळीची लागवड तुम्ही करणार असाल तर असे जे काही शेतकरी आहेत त्यांचा अनुभव ही तुम्ही त्यांच्याशी शेअर केला पाहिजे किंवा त्यांच्याशी विचारपूस केली पाहिजे की काय पद्धतीनं व्यवस्थापन केलंय, कसं केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक बाब असते की निव्वळच काय फक्त एका गोष्टीवर शेतीचं उत्पन्न अवलंबून नाही. तुमचे कष्ट आहेत, राबणूक आहे, त्यानंतर जमिनीची ताकद आहे. पूर्णपणे निचऱ्याचं रान आहे. आता जर बघितलं आपण तर पूर्णपणे निचऱ्यामध्ये मुरुम लागत असं मला खाली मुरुम आहे. किती 4 फुट? हो 4 फुटाखाली 4 ते 5 फुटावर इथं मुरुम लागतोय. अशा पद्धतीची जमीन आहे. त्यानंतर डबल लॅटरलचा वापर केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय अशी क्वालिटी येण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन केलं. म्हणजे ज्या ज्या वेळेस काही गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या वेळेनुसार केलेल्या आहेत. मग तिथं पिल्लं कापणं असू द्या, नाहीतर मग बाकीचे सगळं व्यवस्थापन, स्वच्छ कामं या सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम जायचं. ते सगळ्या नियोजनामध्ये व्हायरसचं काही प्रमाण सापडलं नाही. नाही एवढे काय 1-2 एवढं तेवढं राहते तर कोपऱ्याला कुठे काय. तर अशा पद्धतीनं इथली बाग आहे. आणि या सगळ्या व्यवस्थापनामध्ये ह्या 2,500 रोपांनी किंवा 2 एकराला खतं, काय फवारण्या, औषधं, रोपं मिळून अंदाजे किती रुपयापर्यंतचा खर्च आला? सगळं आपलं बजेट गेलं की 2.2 लाख रुपये. 2.5 लाख म्हणजे 1,75,000 रुपये. आणि साधारणपणे पहिला तोडा किती गेला आपला? पहिल्या गाडीला आपला एक 7-8 टन मागेल होता. त्यावेळेस पट्टी किती आली? पहिले आपल्याला ते 1.2 लाख रुपये. आणि आजची काय आता गेली 1.5 लाख रुपये. म्हणजे एक साधारणपणे पहिल्या गाडीत आपला खर्च बऱ्यापैकी कव्हर आहे. आता जो माल दिसतोय तो सगळा आपण प्रॉफिट. एक जनरली लय मोठं काही कॅल्क्युलेशन सांगत नाही, पण सरासरी आता हायएस्ट घड आपण किती किलोचा मोजला? हायएस्ट आपला 30 किलोवर बसलाय. 30 किलोचा. गेल्या गाडीला मी काढला त्याचा थोडा कवळा होता, पण आता 30 किलोच्या पुढेच राहते. 30-35. हो. तर सगळ्यात महत्वाचा हा एक विषय आहे की मोठं आणि खोटं हे काही केळीच्या ह्याच्यामध्ये नियोजनात सांगून चालत नाही. जे रिअलिस्टिक आहे, जी खरी गोष्ट आहे ती तर सांगणं गरजेचं आहे. सरासरी मी म्हणतो वरचे 150 रोपं धरून चाललं किंवा 200 रोपं सोडून 2200 तर घट असतात. 2200. तर ह्या 2200 रोपामध्ये 30 किलोनं जरी सरासरी ॲव्हरेज पकडली तरी 55-60 टन माल आपण 60 टन उशिपाल धरलाय आरामात. आणि निघणार पण. कारण काय काही घड जरी आपण थोडे बघितले, पण काही घड जे 38-40 किलो पर्यंत आत्ताची साईज आलेली आहे. आणि वादा जो आहे तो असा म्हणजे इतका जबरदस्त वाद आहे ना, मला वाटत नाही एकही घड इथं शॉर्ट मध्ये फोटो बघा वादाला एकदम जोरात आहे. अशा पद्धतीचे ही इथले घड आहे. त्यामुळे निश्चितच एक साधारणतः 55-60 टन माल जरी आपण गृहीत धरला आणि आजचा रेट आहे 15 काउंट करू आपण, समजा 16 जरी असला किंवा आधी 23 रुपये मिळाला, पण एक साधारण 15 रुपयाने जरी म्हणलं तरी 7.5-8 लाख 9 लाखापर्यंतची बाग सगळी सहज. तर अशा पद्धतीचं 11 महिन्यामधलं ही सगळं व्यवस्थापन आहे. एक शेवटचा मला प्रश्न विचारायचा तुम्हाला, ह्यात जर 2 एकरामध्ये ऊस पीक असतं तर आजचं किती कॅल्क्युलेशन झालं असं 1-1.5-2 लाख रुपयाचा सगळं? आणि खर्च त्याला किती झाला? खर्च किती झाला? किती 50-60. आणि त्याला किती महिन्याचा कालावधी गेला? वर्ष गेलं. वर्ष जाऊन ते पण मागास लागणार असली तर वर्ष नाही 18 महिने झाले. ऊसापेक्षा परवडत आहे. ऊसापेक्षा 1 नंबर परवडते. 10 रुपये रेट मध्ये जाऊ द्या. एक 30 टन माल झाला तर 3 लाखाची केळ जाईल. म्हणजे 2 एकरा 6 लाख रुपये सुद्धा. म्हणजे जवळ तिप्पट चौपट जरी म्हणलं तरी ऊसाच्या परवडते. म्हणजे ऊस पिकाला विरोध नाही, ऊसा पण ऊस असेलच नाही असं. हो आहे का आपलं ऊस आहे की, पण कुठं आहे म्हणजे आता साधारणतः एक 10 एकर ऊस असेल तर एक 2 एकर केळी काढायचं. म्हणजे आम्ही काय रोपं म्हणून जाहिरात करतोय अशातला भाग नाही, पण खरंच शेतकऱ्याच्या घर प्रपंचाला आधार मिळतोय. तुम्हाला काय वाटतं? जसं आता तुम्ही केळी लावा लागलाय तसं परिस्थितीत सुधारणा झाली का नाही? खरं खरं आवश्यक सुधारणा झाली आपली.
नाही, खरी खरी गोष्ट आहे ना. म्हणजे नुसतं ऊस ऊस जर करत बसला असता तर तेवढंच एक फिक्स पैसे ती बी 1.5 वर्षांनी 1.5 वर्षांनी पैसे भेटते. वरून आज ऊस किती 3 रुपये किलो जातो, आज 10 रुपये किलो चालले. त्यात आज 16 रुपये चालले. आज किती फरक पडला आहे. ह्या सगळ्या नियोजनामध्ये ऊस पिकाला विरोध नाही, पण जे करण्याची किंवा पीक आणि आज खरीच गरज आहे. जर शेतकऱ्याला चांगलं घर प्रपंच, आपली आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर केळी पीक आणि चांगलं एक्सपोर्ट क्वालिटीचा माल. पण नुसतंच केळी लावून बी चालत नाही. आता अशा पद्धतीनं ज्यावेळेस घड पडतील, एक्सपोर्ट होतील, त्यावेळेसच पैसा होईल. नाहीतर नुसतीच केळी लावले मग 20-20 एकर आहे, पण त्याला जर जपणूक नाही, सांभाळणूक नसेल तर ते अशा पद्धतीनं येत नाही. त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. मी सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करेन की अक्षय विष्णू रासकर यांची जी बाग आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा. ज्यांना शक्य नाही त्यांनी यूट्यूबवर यांची सक्सेस स्टोरी आहे. यूट्यूबवर ही तुम्हाला घर बसल्या फक्त तुम्ही टाकायचं की माळशिरस सोलापूर अक्षय विष्णू रासकर बनाना हाऊस टिश्यू कल्चर केळी रोपांची यशोगाथा असं काही जरी लिहिलं तरी तुम्हाला ते इथं बघता येतील. आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो, त्यासोबतचं व्यवस्थापन देतो. आणि अशा आदर्श शेतकरी हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यामध्ये उभे आहेत. बरं, नुसतं आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करून त्याला व्यवस्थापन देत नाही, तर आज महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जे काही महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाची प्रोसेस आहे आणि कृषी विभागाकडून जे काही अनुदान दिलं जातं रोजगार हमी योजनेत, ते सुद्धा आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी इथं अनुदान घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं बनाना हाऊसचं काम हे रोपं दिल्यापासून त्यांना अनुदान मिळेपर्यंत, हार्वेस्टिंग होईपर्यंत, एक्सपोर्टला माल जाईपर्यंत प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक स्टेजला शेतकऱ्यांच्या सोबत एक सपोर्ट सिस्टीममधून म्हणून बनाना हाऊस हे आज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा काही राज्यामध्ये काम करत आहे. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. त्याचंच एक शेतकरी आहे अक्षय विष्णू रासकर, गाव आहे विजोरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तिथली यांची आज सक्सेस स्टोरी. एक आदर्श केळी बागायतदार म्हणून आज जी ओळख तयार झालेली आहे या पंचक्रोशीत किंवा माळशिरसमध्ये, तर ह्यात अक्षय विष्णू रासकर अशाच प्रकारच्या नवीन बागेत, नवीन ठिकाणी, नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून धन्यवाद.